Hello students, I am Vishnu Sarovar. I welcome all of you in the online classes which were conducted by Sri Saraswati Bhuvan High School, Aurangabad. Now today we are going to learn the lesson 1.2 Androcles and the Lion. This is a very interesting, beautiful story. Okay, now first of all I have wrote some points here and similar points will be there in your question paper, and you have to develop the story with the help of given points. Okay, and it carries 5 marks. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं एका नवीन पाठाला सुरुवात करणार आहे. पाठाचं शीर्षक ऑलरेडी दिलेलं आहे. टायटल इज गिवन हिअर, अँड्रोक्लिस अँड द लॉयन. ही अतिशय सुंदर असणारी एक गोष्ट आहे. लक्षात घ्या, स्टोरी, इट्स अ स्टोरी, इंटरेस्टिंग स्टोरी. मी इथं सर्वात अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी इथं बोर्डवर एक पॉइंट लिहिलेले आहेत. फक्त मी हे पॉइंट असे थोडे स्कॅटर घेतले, पण प्रश्नपत्रिकेत ते पॉइंट तुम्हाला मध्ये मध्ये हॅपन देऊन पॉइंट दिलेले असतात. अँड विथ द हेल्प ऑफ दिस गिवन पॉइंट यू हॅव टू डेव्हलप द स्टोरी अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल टू युअर स्टोरी. तुम्हाला प्रश्न असतो, त्या पॉइंटच्या आधारे एक स्टोरी डेव्हलप करायची आहे आणि त्याला टायटल द्यायचं. त्यासाठी त्याला 5 मार्क तो प्रश्न निश्चितच तो असतो. लक्षात घ्या. नाव लेट्स स्टार्ट द स्टोरी. ओके, नाव हिअर there was a city. Once upon a time there was a city named Rome, and there lived a man. His name was Androcles. This Androcles is very kind, gentle and polite man. But he was a slave. He was a slave of a wealthy man, and his master was very cruel one. Here, these masters are wealthy peoples, and in those days, your kings, emperor, wealthy men never give the food to the slaves. Always used to beat or whipped. Okay. Now Androcles thought that the death is better than the working for the master. आणि मग इथं काय घडलं, त्या रोम शहरामध्ये कोणेकाळी रोम शहरात एक व्यक्ती राहायचा. त्याचं नाव होतं अँड्रोक्लिस. त्याचा स्वभाव या ठिकाणी सांगितलेला आहे. ही वॉज व्हेरी काइंड, जेंटल, पोलाइट. स्वभाव वैशिष्ट्य सांगितले. परंतु तो स्लेव्ह होता. स्लेव्ह म्हणजे काय? द पर्सन हॅव्हिंग नो फ्रीडम, ज्याला स्वातंत्र्य नाही असा, त्याला गुलाम म्हणतात. तर हा एका वेल्दी पर्सनचा गुलाम होता. आणि त्या काळामध्ये सम्राट किंवा राजे किंवा हे वेल्दी श्रीमंत व्यक्ती जे असायचे ते या गरीब लोकांना यांचा छळ करायचे. आणि छळ करताना दे ऑलवेज यूज टू बीट. ते नेहमी त्यांना मारायचे. आणि मारायचे कसे माहितीये का? चाबुकाचे फटके मारायचे. विप, चाबुकाचे फटके मारायचे. आणि अशाच हिअर अँड्रोक्लिस थॉट दॅट द डेथ इज बेटर दॅन टू वर्क फॉर देअर मास्टर. यांच्या मालकासाठी काम करण्यापेक्षा आता मृत्यू आला ना अधिक चांगलं, असं त्याच्या काही वेळा त्याच्या मनात विचार आला. अँड ही थॉट टू एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. आणि त्या क्रुएल मास्टरच्या क्लचेस मधून आपण इथून निष्ठावं, असं त्यांनी विचार केला. लाईक छत्रपती शिवाजी महाराज हु एस्केप फ्रॉम आग्रा. ओके, म्हणजे आग्र्यावरून तिथं सुटका झाली, जशी सुटका झाली याला असं वाटलं आपण इथून निघून जावं. अँड वन डे ही गॉट चान्स अँड रॅन अवे इन टू द फॉरेस्ट. ओके, अँड इन टू द फॉरेस्ट. इट वॉज व्हेरी डेन्स फॉरेस्ट. घनदाट जंगलात तो पळून गेला. अँड व्हाईल वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट ही केम फेस टू फेस म्हणजे अगदी चेहऱ्यासमोर येणं, समोरासमोर येणं. बोथ केम इन फ्रंट ऑफ ही केम इन फ्रंट ऑफ अ लॉयन. ओके, द लॉयन. अँड ही थॉट, ही फ्रायटन, ही feared for a time, but the lion not moved.
the lion not moved, so he got surprised. Then he heard the moaning sound. Moaning sound, कणण्याचा आवाज. He heard moaning sound of lion. And moaning sound ऐकल्यानंतर he got surprised. So he step by step, he go ahead toward us, the lion. And when he reached the lion, again he got surprised. He felt pity because the one of the paws of lion was injured badly. It was bleeding. त्या ठिकाणी रक्त वाहत होतं. त्याचा पाय त्या ठिकाणी जखमी झालेला होता. A big thorn was pierced into the paws of lion. आणि त्या लॉयनच्या पायामध्ये एक मोठा काटा घुसलेला होता. So here lion was roaring in pain. तो यातनेने बिघडत होता. And his eyes were asking for help. प्लीज हेल्प मी, प्लीज हेल्प मी. जणू त्याला त्या लॉयनचे डोळे सांगत होते की मला मदत करा, मदत करा. सो हिअर Androclus bent down and slowly he put one of his paws on his he took one of his paws or injured paws in his left hand, and from the right hand cautiously, silently, skillfully he pulled out the thorn. आणि मग हळूवारपणे पण सावकाशपणे त्याच्या पायातला काटा त्याने काढून घेतला. and after tearing the clothing, त्यांनी स्वतःवर असणारा कपडा फाडला and wrapped around the wound. आणि त्या wound जी आहे ती जखम त्यांनी बांधली. So they became friends. They lived together for some days into the forest. Meanwhile, here the master of Androclus made complaint to their senior or higher authority, and higher authority passed the order to the soldier. आणि मग त्या हायर अथॉरिटीकडे तक्रार झाली. आणि तक्रार काय होती? माय स्लेव्ह वॉज रॅन अवे. माझा स्लेव्ह जो तो पळून गेला. आणि मग ती ऑर्डर पास झाल्यानंतर त्यांनी तात्काळ ऑर्डर केली की जा. हिअर soldiers were ordered to search out to capture Androclus. So they went. Soldiers went in different direction or all direction. सर्व दिशांना सोल्जर गेले. They tried at their best. त्यांना खूप प्रयत्न केले, but in vain. परंतु त्यांना तिथं काही फायदा झाला नाही. While they were returning back to the city, at that time they came to near the forest. आणि परत येताना परतीच्या मार्गावर ते जंगलाच्या जवळ आले. Again they searched Androclus into the forest. आणि त्यांनी पुन्हा जंगलात त्याचा शोध घेतला. And fortunately they found, or unfortunately, Androclus and lion both were caught by the soldier. आणि दुर्दैवाने म्हणजे सैनिकाच्या सुदैवाने आणि यांच्या दोघांच्या दुर्दैवाने दोघेही पकडल्या गेले. आणि दोघे पकडल्यानंतर काय झालं? The soldiers brought both of them to the king. दोघांनाही त्या राजाकडे घेऊन आले. and afterward they presented both of them in front of the emperor or the king. and दोघांनी तिथं हजर करण्यात आलं. emperor announced the punishment आणि त्यांनी त्याला punishment declare केली. The punishment was that here running away, a person running away is a big crime in the Rome. त्या रोम शहरात पळून जाणं हा एक मोठा गुन्हा आहे. आणि त्या गुन्ह्यासाठी for the crime, the punishment is here, the person who were punished, ज्याला शिक्षा झालेली आहे अशा व्यक्तीला काय करायचं तर थ्रो in front of the hungry lion. अशा हंग्री लॉयनच्या समोर त्याला फेकून द्यायचं, अशी एक त्या ठिकाणी शिक्षा देण्याची पद्धत आहे. So here emperor declared punishment and Androclus was thrown in front of hungry lion in the arena. Okay, and then त्याला अरेना म्हणजे काय? लाईक अ स्टेडियम, गोलाकार स्टेडियम असतं, बसायला व्यवस्था असते. अशा याच्यामध्ये लाईक अ सर्कस जसं असतं ना राऊंड, तर तिथं त्याला फेकण्यात आलं. थ्रोन इन फ्रंट ऑफ हंग्री लॉयन इन द अरेना and right in front of the window. The window was opened of the cage. त्या केजची विंडो ओपन केली. and as soon as the window was open,
the lion became free, and lion was roared loudly and rushed toward us Androclus. आणि तो जोरात त्याने गर्जना केली, सिंहाने गर्जना केली आणि तो पळत सुटलाय. कुठे? Androclus, to attack on Androclus. Here, as soon as he went for some distance, he paused. He stopped. Here, lion was stopped on his way, and both were started looking with each other. दोघेही एकमेकडे बघू लागलेले आहेत. आणि बघता बघता काय झालं, बोथ वेअर रेकग्नाइज ऑफ देअर प्रिव्हियस फ्रेंड. दोघांनी एकमेकांना आपला मित्र म्हणून त्यांनी ओळखलं. अँड देन हिअर लॉयन स्टेप बाय स्टेप मूव्ड अहेड. आणि मग तो पुढे पुढे स्टेप बाय स्टेप पुढे गेला. अँड ॲज सून ॲज अगेन ही lion reached Androclus, instead of attacking on him, त्याच्यावर हल्ला करण्याच्या ऐवजी lion started licking his hand. and त्यांनी त्याचे हँड जे आहेत आता ते चाटायला सुरुवात केली. इट वॉज व्हेरी स्ट्रेंज इन्सिडेंट. इट वॉज व्हेरी स्ट्रेंज इव्हेंट फॉर द एम्परर as well as the people. And then here emperor asked about the story, about the lion, why lion didn't attack him. त्यांनी lion त्याच्यावर हल्ला का केला नाही, अशा प्रकारची विचारणा केली. कोणाला केली? Androclusला. And when Androclus answered, or when Androclus told whole story, after listening the whole story, here emperor pleased. आणि सर्व स्टोरी ऐकल्यानंतर तो प्लीज झाला. आणि प्लीज झाल्यानंतर he decided to set free Androclus. आणि मग Androclusला त्यांनी मुक्त करायचं त्यांनी ठरवलं. द ऑर्डर वॉज पास. त्या ठिकाणी ऑर्डर ती पास झाली. and in this way Androclus became free. Again emperor asked for a reward, another reward to Androclus, but Androclus refused it. Androclusने ती रिफ्यूज केली. and he told, if you want to give me another reward, please set free or escape lion from the clutches of your soldier. तुमच्या सोल्जरच्या क्लचेस मधून लॉयनला फ्री करा, अशा प्रकारे त्यांनी मागणी केली, डिमांड केली. and after listening the demand, here emperor set free or passed the order or summoned the order to set free the lion. And both were in this way, both became free. They went into the forest and lived happily together. Friends, I hope, friends, another thing is here. This is the story, okay. This is the story of friendship and gratitude between a man and a beast. This is very important message, लक्षात घ्या. आणि या स्टोरीला आपली इथे काय एक गोष्ट आणखी एक सांगता येईल. काय सांगता येईल? अ फ्रेंड इन नीड, फ्रेंड इन डीड. म्हणजे संकटाच्या समयी जो आपल्याला मदत करतो तोच आपला खरा मित्र असतो. अशावरून आपल्याला एक टायटल सुद्धा देता येईल या स्टोरीला. And now friends, I hope you might have understood the lesson. Thank you.